अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे. BScचं शिक्षण घेतलेल्या अवघ्या 26 वर्षीय तरुणाने हा प्रयोग केलाय. यात पिवळा, पांढरा, हिरवा, गुलाबी, केशरी अशा विविध रंगांच्या फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजारच्या अंकित उत्तम मसाळ या शेतकऱ्याने ही किमया साधली आहे. अंकित आणि त्याचे वडील उत्तम मसाळ यांनी 3 एकराच्या विविध रंगांच्या फुलकोबीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांना एकरामागे 1 लाख रुपयांपर्यंत खर्च आला. त्यातून त्यांनी आता 1 एकरामागे 3 लाखांचं उत्पन्न घेतलंय. जवळपास 3 महिन्यात त्यांनी 3 एकरातनं 9 लाखांचं उत्पन्न घेतलंय. विशेष बाब म्हणजे या रंगीबेरंगी फुलकोबीचं सेवन केल्याचे अनेक फायदे होतात असंही त्यांनी सांगितलंय. माझ्याकडे सर 8 एकर शेती आहे. त्यांच्यामधून मी 3 एकर गोबीची लागवड केलेली आहे. त्यांना 1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो एका एकरावरती आणि त्यांच्यापासून 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. तर 1 लाख वजा करता आपल्याला 2 लाख रुपये याच्यामधून बेनिफिट राहते. आणि याच्यामध्ये विविध प्रकारची गोबीची लागवड केलेली आहे कलरमध्ये समजा. आणि त्यांना मागणी पण भरपूर आहे. थोडे विटॅमिन न्यूट्रिशन हे जे मिळतं त्या हे साध्या गोबीतून याच्यामधून थोडं 2 पट 3 पट जास्त मिळतो. त्याच्यापासून समजा हे लोकांची भरपूर मागणी आहे यांना.